नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यातील 5वा पाठ सागरी प्रवाह या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर चला तर मग पाहूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये थोडे आठवूया या शीर्षकाखाली प्रश्न आहे, एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो? याचं उत्तर आहे, जेव्हा त्या पदार्थाला ऊर्जा प्राप्त होते तेव्हा तो प्रवाहित होतो। दुसरा प्रश्न, पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते? याचं उत्तर, एखादा पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो। तिसरा प्रश्न, प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत होत असतील? याचं उत्तर, पदार्थाच्या प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील वजन, त्याची व वाऱ्याची दिशा या विसंगती कारणीभूत होत असतील। करून पहा या शीर्षकाखाली प्रश्न आहेत। 1. सुरुवातीला चकत्यांच्या निरीक्षणातून काय समजले? याचं उत्तर, जसजसे पाण्याचे तापमान वाढते तसतसे पाण्यातील चकत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाऊ लागल्या। दुसरा प्रश्न, पाण्याच्या तापमानात वाढ होताना पाण्यात कोणते बदल घडताना दिसले? याचं उत्तर, तापमान जसे वाढते तसे पाण्याची घनता कमी होते, त्यामुळे कमी तापमान असलेले पाणी जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा घेते। या ठिकाणी आपल्याला एक प्रयोग दिलेला आहे आणि त्यावरती आधारित हे प्रश्न विचारलेले आहेत, त्यांचीच ही उत्तरे आहेत। तिसरा प्रश्न आहे, चकत्यांची हालचाल कशी होत आहे ते पहा। याचं उत्तर, चकत्या वर्तुळाकार दिशेत फिरू लागतात। चौथा प्रश्न, यातून कोणता निष्कर्ष काढता येईल? याचं उत्तर, प्रयोगाच्या आधारे आपल्याला सागर जलात प्रवाह कसे निर्माण होत असतील त्याचा अंदाज करता येतो। पाचवा प्रश्न, पृथ्वीवर अशा क्रिया कोठे होत असतील? याचं उत्तर, पृथ्वीवर अशा क्रिया जिथे सागर, महासागर आहेत यांसारख्या भागात होत असतात। सहावा प्रश्न, अशा क्रिया कोणत्या व त्यांची कारणे काय? याचं उत्तर, अशा क्रिया म्हणजेच पाण्याची प्रवाह हे सूर्याच्या उष्णतेमुळे निर्माण होतात। त्यानंतर आहे, खेळण्यांचा हा प्रवास कशामुळे झाला असावा? तर याचं उत्तर आहे, खेळण्यांचा हा प्रवास काही प्रमाणात पृष्ठीय सागरी प्रवाहामुळे व बऱ्याच प्रमाणात खोल सागरी प्रवाहामुळे झाला असावा। आपल्याला या ठिकाणी नकाशाच्या माध्यमातून देखील या खेळण्यांच्या प्रवासांविषयी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे, तो या ठिकाणी दिलेला आहे। आता हा आकृती 5.4 सागरी प्रवाहाचा एक आकृती किंवा नकाशा दिलेला आहे, त्या आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया। यातील पहिला प्रश्न, सागरी प्रवाहांचे कोणते मुख्य प्रकार दिसतात? उत्तर आहे, सागरी प्रवाहांचे उष्ण प्रवाह व शीत प्रवाह हे मुख्य प्रकार दिसतात। दुसरा प्रश्न, विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? याचं उत्तर, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह उष्ण प्रवाह या प्रकारचे आहेत। तिसरा प्रश्न, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? याचं उत्तर, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह शीत प्रवाह या प्रकारचे आहेत। चौथा प्रश्न, सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो? याचं उत्तर आहे, सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात वर्तुळाकार फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेत फिरतात, या उलट सागरी प्रवाह दक्षिण गोलार्धात वर्तुळाकार फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेत फिरतात।
पाचवा प्रश्न, ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असते? याचं उत्तर आहे, ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येत असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुके तयार होत असेल. सहावा प्रश्न, दोन वेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो? याचं उत्तर आहे 1. शीत व उष्ण सागरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते व वनस्पती, शेवाळ व प्लवंक यांसारख्या माशांच्या खाद्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते. 2. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात मासे येतात व त्यांचे प्रजनन होते, त्यामुळे अशा ठिकाणी मोठी मत्स्य क्षेत्र निर्माण होतात. 3. उदाहरणार्थ अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, युरोप खंडाजवळील डॉगर बँक इत्यादी मत्स्य क्षेत्रे. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तर पाहिली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. यामध्ये लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. 1. पॅसिफिक, 3. दक्षिण अटलांटिक, 2. उत्तर अटलांटिक आणि 4. हिंदी. या ठिकाणी क्रम खालीवर झालेला आहे, तो एकदा लक्षपूर्वक बघून घ्या. तर याचा योग्य पर्याय आहे 2. उत्तर अटलांटिक. खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे? याचे पर्याय आहेत. 1. पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह, 2. पेरू प्रवाह, 3. दक्षिण ध्रुवीय प्रवाह, 4. सोमाली प्रवाह. योग्य पर्याय आहे 4. सोमाली प्रवाह. सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही? याचे पर्याय आहेत. 1. पर्जन्य, 2. भूमीय वारे, 3. तापमान, 4. क्षारता. तर याचा योग्य पर्याय आहे 2. भूमीय वारे. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. 1. दव, 2. दहिव, 3. हिम आणि 4. दाट धुके. तर याचा योग्य पर्याय आहे 4. दाट धुके. त्यानंतर उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. 1. उष्ण सागरी प्रवाह, 2. थंड सागरी प्रवाह, 3. पृष्ठीय सागरी प्रवाह आणि 4. खोल सागरी प्रवाह. तर याचा योग्य पर्याय आहे 4. खोल सागरी प्रवाह. प्रश्न दुसरा, खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा. त्यामध्ये सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. तर हे विधान योग्य आहे. खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात. हे विधान योग्य आहे. पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते. हे विधान अयोग्य आहे. आता हे विधान अयोग्य असल्यामुळे आपण त्याला दुरुस्त करून लिहूया. पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशात व त्याचप्रमाणे ध्रुवीय प्रदेशातही होते. मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे. हे विधान योग्य आहे. हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते. हे विधान अयोग्य आहे. तर हे विधान आपण दुरुस्त करून लिहूया. हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते. ब्राझीलजवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते. या उलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते.
हे विधान अयोग्य आहे. हे विधान दुरुस्त करून लिहूया. ब्राझीलजवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते, तसेच आफ्रिका किनाऱ्यालगतही पाणी उबदार होते. प्रश्न तिसरा, पुढील गोष्टींचा परिणाम सांगा. उष्ण प्रवाहांचा हवामानावर. आता या ठिकाणी परिणाम विचारलेला आहे, मग याचा हवामानावर काय परिणाम होतो ते पाहूया. 1. उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टी जवळून वाहतात त्या ठिकाणी तापमान वाढते. 2. उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तेथे तुलनेने अधिक पाऊस पडतो. शीतप्रवाहांचा हिमनगांच्या हालचालींवर काय परिणाम होतो. उत्तर आहे 1. शीतप्रवाहामुळे हिमनगांचीही शीतसागरी प्रवाहांना अनुसरून हालचाल सुरू होते. 2. शीतप्रवाहामुळे काही हिमनग खूप अंतरापर्यंत वाहत जाऊन समुद्राच्या मध्यात येतात व परिणामी सागरी वाहतुकीत अडथळे व धोके निर्माण होतात. सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहांवर काय परिणाम होतो. याचं उत्तर 1. सागरात पुढे आलेल्या भूभागांमुळे सागरी प्रवाहांमध्ये अडथळे निर्माण होतात. 2. सागरात पुढे आलेल्या भूभागांमुळे सागरी प्रवाहांची दिशा व वेग या घटकात बदल होतो. उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाचे प्रदेश. याचा काय परिणाम होतो. उत्तर आहे 1. उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर दाट धुके तयार होते. 2. उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वनस्पती, शेवाळ, प्लवंग हे माशांचे खाद्य वाढते व तेथे मासेमारी व्यवसाय भरभराटीस येतो. सागरी प्रवाहांची वहनशक्ती. याचा परिणाम सांगायचा आहे. उत्तर आहे 1. पृष्ठीय सागरी प्रवाहांच्या वहनशक्तीमुळे किनारपट्टीच्या तापमानात व पर्जन्यमानात फरक पडतो. 2. खोल सागरी प्रवाहामुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते. खोल सागरी प्रवाह. याचं उत्तर आहे 1. खोल सागरी प्रवाहामुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते. 2. खोल सागरी प्रवाहामुळे सागर जलाचे पुनर्वितरण घडून येते. प्रश्न चौथा, सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. हम्बोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल. याचं उत्तर, हम्बोल्ट हा शीतप्रवाह असल्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर तापमानाचे व पर्जन्याचे प्रमाण कमी राहील. प्रतिविषुववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरात दिसत नाहीत व का. याचं उत्तर, प्रतिविषुववृत्तीय प्रवाह आर्क्टिक महासागरात व दक्षिण महासागरात दिसत नाहीत. हे महासागर ध्रुवीय प्रदेशात असल्यामुळे त्यात व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव तुलनेने कमी असतो, परिणामी त्यात प्रतिविषुववृत्तीय प्रवाह दिसत नाहीत. उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का. याचं उत्तर, उत्तर हिंदी महासागरात शीतप्रवाह नाहीत. उत्तर हिंदी महासागराचा भाग उष्णकटिबंधात असल्यामुळे तेथे शीतप्रवाह नाहीत. पुढचा प्रश्न आहे उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठे आहेत. याचं उत्तर, उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ प्रवाह व लॅब्राडोर प्रवाह, उत्तर पॅसिफिक महासागरात क्युरोशियो प्रवाह व ओयाशियो प्रवाह, दक्षिण अटलांटिक महासागरात ब्राझील प्रवाह व फॉकलँड प्रवाह, दक्षिण पॅसिफिक महासागरात पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह, दक्षिण हिंदी महासागरात अँग्युलास प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह इत्यादी.
प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती? याचं उत्तर आहे 1. महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमानात तफावत आढळते. 2. महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या घनतेतही तफावत आढळते. 3. सागराच्या पाण्याच्या तापमानातील व घनतेतील तफावतीमुळे अभिसरण घडून येते. यालाच उष्णता क्षारण अभिसरण म्हणतात. उष्णता क्षारता अभिसरणामुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात. सागर जल गतिशील कशामुळे होते? याचं उत्तर आहे 1. पृथ्वीवरील विभिन्न भागातील तापमानातील फरकामुळे सागर जल गतिशील होते. 2. ग्रहीय वारे 12ही महिने भूपृष्ठावरून ठराविक दिशांना वाहतात, त्यामुळे ग्रहीय वाऱ्यांमुळे सागर जल गतिशील होते. 3. पृथ्वीचे परिवलन, क्षारतेतील फरक आणि खंडांचे किनारे यामुळे सुद्धा सागर जल गतिशील होते. सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते? याचं उत्तर आहे 1. मध्य अक्षवृत्ताच्या आसपास पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, मात्र विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यामुळे सागरी प्रवाहाचे चक्राकार आकृतिबंध तयार होतात. 2. हिंदी महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे 2 भाग होतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात. 3. उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहतात. अशा रीतीने वाऱ्यांमुळे सागरी प्रवाहांना दिशा मिळते. कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात? याचं उत्तर पाहूया. 1. कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर हा शीतसागरी प्रवाह वाहतो. 2. लॅब्राडोर या शीतसागरी प्रवाहामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळील सागर जलाच्या तापमानात घट होते. 3. सागर जलाच्या तापमानात घट झाल्यामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड आहेत. तेव्हा तेही नक्की चेक करा. त्याचबरोबर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.